नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फाकटकर, संपादक रोकठोक मावळ. मित्रांनो, 8 मार्च म्हणजे महिला दिन आणि या महिला दिनानिमित्त आपण संपूर्ण महिनाभर आपल्या मावळ तालुक्यातील अनेक महिलांच्या विविध क्षेत्रातील मुलाखती आपल्यासमोर आणणार आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपल्या मावळ तालुक्याची भूमी म्हणजे अनेक युवारत्नांची भूमी आणि त्यातीलच एक युवारत्न म्हणजे आसोले कुटुंबातील कुमारी वेदांगी नारायण सर आसोले. तर चला आज तिचं सर्वप्रथम आपल्या या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करू. वेदांगी, तुझं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी रोकठोक मावळ आणि प्राध्यापक नितीन फाकटकर सर यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी आज मला ही संधी दिली. सो सर, तुमचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, आपल्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांना पडलेला पहिला प्रश्न असा असेल की या सत्रामध्ये वेदांगीचीच मुलाखत पहिली का? मित्रांनो, त्याचं उत्तर पण तसंच खास आहे की आपण पाहतोय की संपूर्ण भारतामध्ये चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा ही सर्वात अवघड मानण्यात जाणारी परीक्षा आणि ह्या परीक्षामध्ये आपल्या आंतरमावळातील म्हणजे विशेषतः ग्रामीण भागातील ही मला वाटतं पहिली विद्यार्थिनी असेल की जिने पहिल्या अटेम्प्टमध्ये सीएची परीक्षा ती उत्तीर्ण झालेली आहे. आणि मित्रांनो, वास्तविक पाहता आपण जर तिच्या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आसोले कुटुंब म्हणजे मावळ तालुक्यातील एक प्रतिष्ठित शेतकरी कुटुंब आणि या शेतकरी कुटुंबातील ही कन्या आज आपल्या गावाचंच नव्हे तर आपल्या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आज गाजवते. तर चला आज तिचा हा चार्टर्ड अकाउंटंटचा संघर्षमय प्रवास आपण आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेऊया. वेदांगी, मला वाटतं आज सर्वजणच उत्सुक आहेत. आज मला वाटतं तुझे बॅचमेट्स असतील, तुझे सर्व नातेवाईक सर्वची मुलाखत आवर्जून पाहत असतील, बरोबर की नाही? तर मला वाटतं की चार्टर्ड अकाउंटंटचा तर प्रवास आपण जाणून घेणारच आहे, पण तत्पूर्वी आम्हाला सर्वांना थोडंसं तुझं फॅमिली बॅकग्राऊंड जाणून घ्यायचं आहे. सो माझ्या फॅमिलीमध्ये माझे आई वडील आणि माझा एक मोठा भाऊ आहे. माझे आई वडील हे दोघंही शिक्षक आहेत. माझी आई झेडपी स्कूलमध्ये मुख्याध्यापक आहे. थोडं डिस्टर्ब करतो त्यामुळे पहिल्या अटेम्प्ट मध्ये सीए पास झाली का? म्हणायला काही हरकत नाही. घरामध्ये वातावरणच तसं होतं. अकॅडमिकली मला लहानपणीपासूनच पुश करण्यात आलेलं की स्टडिंग इज इम्पॉर्टंट आणि माझ्या आई वडिलांचं दोघांचं स्वप्न होतं की मी मोठी होऊन काहीतरी बनेन. खरं तर त्यांची खूप इच्छा होती 10वी नंतरच की मी MPSC UPSC मध्ये माझं करिअर करावं, बट मी एक वेगळा मार्ग चूज केला आणि त्यांनी त्याच्यामध्ये मला सपोर्टही केलं. सो माझी आई मुख्याध्यापक आहे ZP स्कूलमध्ये टाकवे बुद्रुक आणि माझे वडील हे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अँड ज्युनियर कॉलेजमध्ये हिस्ट्री हा सब्जेक्ट शिकवतात आणि माझ्या मोठ्या भावाचं BBA हे शिक्षण पूर्ण झालं आहे. ओके. वेदांगी, मला वाटतं की तुझा हा फॅमिली बॅकग्राऊंड जाणून घेत असताना मला वाटतं की शेवटी आपण आज सर्वांना, जरी तू एक यशस्वीरित्या CA पास आउट झालेली दिसते, बरोबर की नाही, पण त्याच्या मागे कुठतरी मला वाटतं की हा संघर्ष शालेय म्हणजे व्हॉट वी से प्रायमरी एज्युकेशन पासून सुरू होतो, प्रायमरी अँड सेकंडरी. तर अगदी थोडक्यात तुझं प्रायमरी अँड सेकंडरी एज्युकेशन बद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सो माझं प्रायमरी एज्युकेशन म्हणजे 10th स्टँडर्ड पर्यंत मी माउंट सेंटन हायस्कूलमध्ये होते. ओके. सो आज माउंट सेंटचे जर सर्व तुझे स्कूल टीचर्स, तुझे स्कूल फ्रेंड्स पाहत असतील तर नक्कीच दे माइट बी फिलिंग अ प्राऊड, बरोबर की नाही? या एव्हरीवन वॉज प्राऊड. म्हणजे स्कूल टीचर्स वगैरे सगळ्यांनी मला कॉल केले आणि सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं. सो सर्वजणांनाच खूप अभिमान आहे माझा त्याच्याबद्दल. आणि स्कूलमध्ये जसं सांगितलं की अकॅडमिकली ऑलवेज आय वॉज स्ट्रॉंग. सो टॉपर्समध्येच असायचे. इवन पेंटिंग वगैरेमध्ये माझा कल होता. सो इंटरमिजिएट एक्झाममध्ये मी महाराष्ट्रात टॉप 100मध्ये आलेले तेव्हा. आणि त्याच्यानंतर लहानपणापासून जे काही करायचं ते टॉपचंच करायचं असं होतं का? तसं नाही, पण जिथेही मी माझा कल होता, जिथे जी कोणती गोष्ट मला आवडत होते, आपल्याला कोणती गोष्ट आवडते तर वी गिव्ह आवर बेस्ट. बरोबर. सो वेरेवर आय यूज टू गो आय मेड शुअर दॅट आय गिव्ह माय बेस्ट. सो आउटकम नेहमी टॉपमध्येच यायचा. मला वाटतं की 10वीला सुद्धा तुला छान पर्सेंटेज होते, बरोबर की नाही? हो, 95.4. ओके. मला वाटतं की 95 वॉज नॉट अ जोक दॅट टाइम, बरोबर की नाही? या तर
हा झाला 10वी पर्यंतचा प्रवास, बरोबर की नाही? बरोबर. तर म्हणजे या 10वी पर्यंतच्या प्रवासामध्ये तू नेहमी स्टॉप असायची, बरोबर की नाही? आता खऱ्या अर्थाने 10वी नंतर म्हणजे ऍज अ टीचर मी गेले 20 वर्ष शिक्षण क्षेत्रात आहे, मुलांचा 10वी नंतर कुठेतरी खूप म्हणजे भयानकच शब्द वापरायला लागल, भयानक गोंधळ होत असतो, बरोबर की नाही? बरोबर बरोबर. की मला इंजिनियर बनायचं, आईची इच्छा असते इंजिनियर बनायचं, वडिलांची इच्छा असतं डॉक्टर बनायचं, भावाची इच्छा असते लाल देवाच्या गाडीतनं एमपीएससी करून यावं, हे सगळ्यांच्या वेगळ्या इच्छा असतात. मग याच्यात तू की बाबा 10वी नंतर स्ट्रेट फॉरवर्ड ठरवलं होतं का की मला सीएच करायचंय? हो, ॲक्च्युली 10वी नंतर जसं तुम्ही सांगितलं भयंकर कन्फ्युजन असतं. सो तेव्हा मला एक माहिती होतं, एक डिसाइडेड होतं की मी सायन्स नाही करणार, बिकॉज केमिस्ट्री बायोलॉजी हे माझ्यासाठी नाही आहे हे मला समजलेलं. आणि त्याच्यानंतर मग मी आर्ट्समध्ये चांगले होते, सो मला ऑप्शन्स होते की आर्किटेक्टमध्ये जावं किंवा आर्ट्स फील्डमध्ये जावं किंवा मला नंबर्स आवडायचा. ॲक्च्युली मी मॅथ्समध्ये पण खूप Okay. छान होते. सो म्हणून मग मी थोडा ॲनालिसिस केला, आपण बऱ्याच जणांशी गप्पा गोष्टी करतो, तेव्हा मला कळलं की कॉमर्स हे माझ्यासाठी आहे. आणि त्याच्यानंतर कॉमर्समध्ये सर्वात हायएस्ट डिग्री मानली जाणारी CA. जसं तुझं लहानपणापासून ती सवय होती, जे करायचं ते हायएस्ट करायचं, बरोबर की नाही? हो. सो मग तेव्हा मी डिसाईड केलं की मला चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स करायचा मग 11th-12th कुठे केलं कॉमर्स? BMCC ब्रिहान महाराष्ट्र कॉलेज ऑफ वन ऑफ कॉमर्स. द बेस्ट कॉलेज फॉर कॉमर्स पुण्यामध्ये, बरोबर Yeah. की नाही? आता 12वी पर्यंतचा प्रवास तसा काही फार म्हणजे टफ नव्हता तुझ्यासाठी, कारण ऑलवेज म्हणजे 95 10वीला, त्यामुळे तो प्रवास सोपा होता. मला वाटतं की 12वी नंतर खरा सीएचा प्रवास सुरू होतो, कारण मला वाटतं की तुमचं फाउंडेशन असेल, इंटरमिजिएट असेल किंवा काय वॉट एव्हर, बरोबर आहे? तर हा प्रवास आज आम्हाला अगदी म्हणजे बारकाईने ऐकायचा आहे, जाणून घ्यायचा आहे, कारण मला वाटतं की ही मुलाखत फक्त एक वेदांगीची मुलाखत नाहीये, तर आपल्या या पंचक्रोशीमधील ज्या काही तरुणी असतील की ज्यांना भविष्यात चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय, सीए व्हायचंय, त्यांच्यासाठी नक्की ही प्रेरणादायी मुलाखत ठरणार आहे आज. त्याच्यामुळं मला वाटतं की हा जो मुख्य गाभा म्हणू आपण की दिस विल बी द हार्ट ऑफ द इंटरव्ह्यू, राईट. की तुझा जो द जर्नी ऑफ युअर Journey of सीए, CA. तर ती आम्हाला टप्प्याटप्प्याने पहिला आपण चालू करू की बाबा फाउंडेशन, मग त्याचं कोचिंग असेल, तू कुठं हे केलं आणि हे सगळे डिसिजन्स कसे घेतले, ह्याच्यात कोणी गाईड केलं, तर आम्हाला तो प्रवास ऐकायचा आहे. सो फाउंडेशनबद्दल बोलायचं झालं तर फाउंडेशन ही 12वी नंतर देता येते. सो 12वी ची एक्झाम दिल्यानंतर नोव्हेंबर किंवा मेमध्ये अटेम्प्ट असतो. सो माझा नोव्हेंबरमध्ये होता. सो त्याच्यासाठी मी तुला कोचिंग. थोडंसं डिस्टर्ब करतो. हो. बऱ्याच वेळा म्हणजे ह्याच्या आधी माझ्याकडे 2 इंटरव्ह्यू झालेले आहेत सीएच्या ह्याच्यामध्ये, की तुम्ही मग ग्रॅज्युएशन पॅरलली करत असता का कसं काय म्हणजे? हो. सो ॲक्च्युली CA करणारा 2 रूट्स आहेत. एक आहे तुम्ही इमिजिएटली 12वी नंतर करू शकता. 12वी नंतर मग फाउंडेशन, इंटरमिजिएट, फायनल बरोबर. हे 3 टप्प्यात तुम्हाला द्यावे लागतात. किंवा आणि त्याच्या साईड बाय साईड तुम्ही ग्रॅज्युएशन पण करू शकता. सो CA सोबत तुम्ही कोणतीही एक डिग्री करू शकता. जनरली मुलं ग्रॅज्युएशन करतात. आणि दुसरा रूट असा आहे डिरेक्ट एंट्री रूट, की तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही डिरेक्टली इंटरमिजिएटसाठी अपियर होतात. सो मला तरी वाटतं मुलांनी ही संधी घ्यायला पाहिजे की डिरेक्टली 12th नंतरच त्यांनी CA चालू करायला पाहिजे. टाइम वाचतो आणि लवकर तुम्ही क्लिअर होऊ शकता. मग तुझं फाउंडेशन जर सुरू करताना मला वाटतं त्याला शेवटी ज्याला आपण एक मेंटॉर म्हणतो, एक गुरु म्हणतो, त्याची फार गरज असते. आणि एवढा बरोबर. हे तर एक म्हणजे इट वॉज अ चॅलेंज, सीए वॉज अ चॅलेंज. Yes. तर मग प्रोफेशनल अकॅडमी जॉईन केली, कसं काय काय? सो मी एकत्वम अकॅडमी जॉईन केलेली. एकत्वम अकॅडमी. सो 12th प्लस फाउंडेशन कोर्स लावलेला. सो 12th स्टार्ट झाल्यापासूनच फाउंडेशनचा सुद्धा स्टडी स्टार्ट केलेला तेव्हा. आणि त्याच्यानंतर 12th नंतर फुल फ्लेज आमचं फाउंडेशनच चाललेलं आणि त्यांनी आम्हाला ॲक्च्युली खूप गाईड केलं, सपोर्ट केला. अँड त्याच्यानंतर मग तू त्यावेळेस तळेगाववरनं अपडाऊन करायचं? हो, तेव्हा मी अपडाऊन करायचे. Okay. सो सकाळी क्लासेस असायचे, मॉर्निंग 5:45ची लोकल तळेगावपासून आणि रात्री 7-8 वगैरे ओके. कधी. एवढा वेळ तुझं हे चालायचं? हो हो, चालायचं. आणि मग त्याच्या आल्यानंतर सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी, मग बरोबर. काय साधारण म्हणजे की ते किती वेळ काय अभ्यास करायचा काय? फाउंडेशन फर्स्ट स्टेप आहे कन्सिडरिंग. सो हलकी असते, जास्त टफ नसते. सो तिथे तुम्ही रेग्युलरली. तुझ्यासारखी हुशार पोरगी असेल तर अजून हलकी असते. नाही नाही, तसं नाही. मेहनत तर सर्वांनाच करावी लागते. सो हलकी असते. सो 2-3 तास रेग्युलरली तुम्ही अभ्यास केला विथ युअर क्लासेस फाउंडेशनला, देन फाईन. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचं सेल्फ स्टडी 1 महिना 2 महिना तुम्हाला मिळतात, जेव्हा तुमचं क्लासेस संपतात तेव्हा रेग्युलरली 7 तास 8 तास ते तो पिरियड मध्ये तुम्हाला करावंच लागतं. फाउंडेशन मध्ये तू फर्स्ट अटेम्प्टला
हो हो फर्स्ट first अटेम्प्ट मध्ये attempt- क्लिअर झाली. हो हो first पण असे काही विद्यार्थी असतात की फर्स्ट अटेम्प्टला सुद्धा रिपीट होतात. हो होतात होतात. होतात मग मला वाटतं की फर्स्ट अटेम्प्ट तर तुझा स्मूथली क्लिअर झाला. हो मग त्याच्यानंतर यू इंटरमिजिएट गो फॉर इंटरमिजिएट. त्याचं काय त्याची जर्नी? सो इंटरमिजिएटमध्ये ऍक्च्युली आम्ही डिसेंबरमध्ये क्लासेस लावलेले पण Okay. त्याच्यानंतर तीच 20 academy ना? तीच अकॅडमी Okay. एकत्वम अकॅडमी पण त्याच्यानंतर 2020 मध्ये कोविड आला मार्चमध्ये. ओके. सो अचानक असं झालं आपल्याला सवय असते की आपण फिजिकली जातो फिजिकल क्लासेस अटेंड करतो लेक्चर बाय लेक्चर होतात सो कन्सिस्टन्सी असते पण त्याच्यानंतर कोविड डिस्रप्शनमुळे आम्हाला ऑनलाईन करावं लागलं वर्क फ्रॉम होम. तेव्हा असा चॅलेंज होता की तुम्हाला स्वतःहून सेल्फ मोटिवेशन पाहिजे टू वॉच दी लेक्चर्स बिकॉज मेंटर्स टीचर्स जेव्हा ते समोरासमोर असतात तेव्हा ते नो टीच यू तुम्हाला बसावंच लागतं आणि करावंच लागतं. मला टीचर म्हणतो चांगला अनुभव आहे. हो आणि घरी बसून स्वतःहून 7 वाजता उठून सकाळी लेक्चर्स करणं तो एक टफ जॉब होता. त्याच्यात actually. आपल्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण नेटवर्कचा भागामध्ये प्रॉब्लेम. नेटवर्कचा प्रॉब्लेम त्या छोट्याशा मोबाईलच्या स्क्रीनवर बघून सगळं करणं बट कसं बसं टीचर्सनी गाईड केलं आणि तो प्रवासही पूर्ण झाला. इंटरमिजिएट पण पहिल्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाली. येस फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ती झाले. कोणत्या साली झाली इंटरमिजिएट? 2020 नोव्हेंबर 2020 मध्ये एक्झाम झाले. ऍक्च्युली आमच्या एक्झाम्स मध्ये पण बरेच रिस्ट्रिक्शन्स वगैरे होते कोविड वगैरे कोविड नियम. मध्ये एक्झाम झाली. हो हो आणि मी आजारी म्हणजे होते तो एक तेव्हा. कोविड चॅलेंज होता आणि हा दुसरा चॅलेंज. हा दुसरा चॅलेंज होता. बरंच काही रिलेटिव्ह मध्ये आपण ऐकतो गोष्टी सो मेंटली 100% त्या म्हणजे मला वाटतं की त्या वेळेस असं होतं संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात एक त्याचं सावट आलं होतं पसरलं होतं आणि बरोबर प्रत्येक जण थोडासा घाबरला होता त्यावेळेस. हो, आणि हो. त्या याच्यामध्ये प्रेशर मध्ये तू इंटरमिजिएट पास झाली म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे ते एक अचिव्हमेंट फारच कारण का या परिस्थितीमध्ये हो अभ्यास करणं आणि त्या सगळ्या बाकीच्या गोष्टींवर मात करून ते इंटरमिजिएट पास करणं म्हणजे खरंच मला वाटतं की कुठंतरी इंटरमिजिएट झाल्यानंतर मला वाटतं आता खऱ्या अर्थाने एक हो मेंटल प्रेशर वाढत असेल. बरोबर बरोबर की नाही? बरोबर. की आता सेमीफायनल नंतर आपण कशात पोहोचतोय? फायनल मध्ये. मग ह्या फायनलचं आम्हाला थोडंसं म्हणजे व्हॉट वी से की विस्तृतपणे जाणून घ्यायचंय. हो तू किती वेळ अभ्यास केला, काय केला, कसं केलं सगळं? सो इंटरमिजिएट झाल्यानंतर आम्हाला 3 वर्षाची आर्टिकलशिप करावी लागते. सो मी त्याच्यानंतर आर्टिकलशिप असते. हो इंटरमिजिएट नंतर आर्टिकलशिप ती कुठं असते. केली तू? मी EY मध्ये केली ती आर्टिकलशिप कम्प्लीट आणि त्याच्यानंतर 3 वर्षानंतरच आम्ही फायनल एक्झामसाठी अपियर करू शकतो. ओके म्हणजे दिस इज द रूल. हा दिस इज ICAIचा रूल दो आता तो चेंज झालाय बिकॉज मे पासून नवीन सिलेबस आहे नवीन पॅटर्न आहे सो त्यांनी आता 2 इयर्ससाठी रिड्यूस केलाय तो. सो आमच्या वेळेस 3 वर्ष होतं. सो आर्टिकलशिप करता करता आम्हाला लेक्चर्स वगैरे करावे लागायचे. सो तो एक हसल होता बिकॉज यू नीड टू मॅनेज वर्क स्टडीज अँड युअर अदर पर्सनल लाईफ ॲज वेल. त्या हसल नंतर देन आम्हाला 4.5ची मंथ्सची स्टडी लिव्ह मिळते. त्याच्यामध्ये देन इट्स लाईक इट्स कम्प्लिटली ऑफ सो नो सोशल मीडिया नो सोशली मेडिटेशन गोईंग. एक तपश्चर्या म्हणू आपण त्याला. हो तपश्चर्याच एक 4 भिंती असतात आजूबाजूला तुम्ही भिंतीवरच मोटिवेशन मला कुठं ते असं एक click खूप एक करता. छान इतिहासामधलं वाक्य आठवतंय की ध्येयासाठी वेडे व्हा आणि वेडीच लोक इतिहास घडवतात. म्हणजे घडवतात. तुम्हाला त्यासाठी वेडच व्हायला लागतं. बरोबर की नाही? हो बरोबर बरोबर. पॅशन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि जसं म्हणतात वेर देर इज अ विल देर इज अ वे. सो पॅशनेट अबाउट समथिंग ध्येय ठरवणं की नाही मला करायचंच आहे मग काही होऊ दे आजारी पडले हे झालं ते झालं यू कांट मेक रिझन्स. जर फक्त म्हणजे फायनल कारण मध्ये असं काय झालं? नाही आजारी पडतो ऑफकोर्स मी तर Okay. एक्झामच्या दिवशी सुद्धा आजारी बापरे. होते. हो हो म्हणजे आजारी फायनलच्या? होते. हो आणि मी टॅबलेट्स नव्हते घेत बिकॉज टॅबलेट्स घेतल्यावर झोप येते झोप. आणि झोपणे हा पर्याय नव्हता माझ्याकडे ऑप्शनच नव्हता. सो मग ते 4.5 मंथ्समध्ये फॅमिलीचा सपोर्ट इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. लाईक माय पेरेंट्स माय ब्रदर दे सपोर्टेड मी अ लॉट. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 9 वाजता तुम्हाला दूध आणि प्रोटीनसाठी फ्रूट्स वगैरे ते देणं टिल दुपारी तुम्हाला प्रॉपर प्रोटीन बिकॉज फूड इज ऑल्सो इम्पॉर्टंट वॉट यू इनटेक टू कीप यू मोटिवेटेड टू कीप यू एनर्जाइज थ्रू आउट. सो फॅमिलीचा सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड सेल्फ मोटिवेशन अँड इवन फ्रेंडचा सपोर्ट. मग याच्यामध्ये फायनलच्या प्रवासामध्ये साधारण म्हणजे तू काय आव्हान करशील की बाबा किती वेळ अभ्यास झाला पाहिजे आणि ह्या अभ्यास करताना काय म्हणजे आपण काय गाईडलाईन्स फॉलो केल्या पाहिजेत?
सो आय थिंक 10 आवर्स प्रोडक्टिव्हली आणि 10 तास, इफेक्टिव्हली 10 तास. ते पण इफेक्टिव्हली म्हणजे 10 तास जर मी इफेक्टिव्हली म्हणतीये तर तुम्हाला 11 तास 12 तास हे बसावेच लागतात. बिकॉज असं नाही की आपण बसलो आणि आपण अभ्यासच करतोय, मनात कधी कधी काहीतरी वेगळंच चाललेलं 100% असतं, आजूबाजूला वेगळं चाललं. 100%. सो ॲटलीस्ट 10 आवर्स प्रोडक्टिव्हली करावं लागेल. जर 4.5 मंथ्समध्ये सिलेबस खूप आहे, सो व्हॉल्यूम खूप आहे. सो जर इच अँड एव्हरी पार्ट कव्हर करायचा असेल, जर तुम्हाला 2 to 3 रिव्हिजन्स कम्प्लीट करायचे असेल विथ टेस्ट सिरीज, तर 10 आवर्स अ डे इज फायनलला किती पेपर असतात साधारण? 8 पेपर्स असतात. 8? 2 ग्रुप्स असतात, प्रत्येक ग्रुपमध्ये 4 सब्जेक्ट्स असतात. ओके. सो टोटल 8 सब्जेक्ट 8 विषयांचा अभ्यास तुम्हाला या एवढ्या दिवसात करावा हो लागतो. करावा लागतो. आणि म्हणजे तुम्ही कधीतरी पुस्तकं बघा, म्हणजे बरेच असतं, व्हॉल्यूम जास्त आहे. सो यू नीड टू स्टडी अ लॉट आणि लक्षात राहत नाही. सो तुम्हाला ॲटलीस्ट 2 to 3 रिव्हिजन मिनिमम करावीच लागते, सो दॅट यू रिकलेक्ट. आणि एवढा सिलेबस तुम्ही एक्झामच्या दिवशी अगोदर आम्हाला फक्त 1.5 डेज असतात. सो 1.5 डेजमध्ये जर मी ते वाचलंच नाही जे मी अगोदर वाचलं आहे, तर मला पेपर देताना ते आठवणारच नाही आहे. सो 1.5 डेजमध्ये तो क्रिस्प मध्ये करण्यासाठी तुम्हाला अगोदर ते 10 दिवस, 10 दिवसानंतर 5 दिवस, 3 दिवस, नंतर कधी तो 1.5 डेजमध्ये तुम्ही करू शकाल. सो यू हॅव टू प्लॅन इट अकॉर्डिंगली. आणि प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्च्युली. म्हणजे जर तुम्ही प्लॅनच नाही केलं, दिवसाचा तुमचा तासाचा हिशोब ठेवायला लागतो. जर प्लॅन नाही केलं तर तुम्ही सिलेबस कधी कव्हरच करू नाही शकणार. सो प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट अँड जस्ट टू फॉलो द प्लॅन. ज्यावेळेस आपण ही सगळी तयारी करत असतो आणि ऍक्च्युली ज्यावेळेस आपण फायनलला जातो, त्या फायनलचं प्रेशर काय असतं? शेवटी बघ, प्रेशर इज प्रेशर. आणि आपण ते बघितलं की इंडिया पहिल्या मॅच पासून सेमीफायनल पर्यंत Semi-final जिंकती आली आणि आणि फायनलला final ला हारती. ते फायनलचं प्रेशर म्हणजे मला वाटतं की ते फिजिकल, मेंटल प्रत्येक गोष्टी तुम्हाला ते फेस करावंच लागतं. तर काय म्हणजे ते प्रेशर कसं असतं साधारण? प्रेशर असं असतं की तिथे एक्झाम हॉलमध्ये तुम्ही गेलं तर असं वाटतं मी काही केलंच नाहीये, मी सगळं विसरली आहे आणि म्हणजे मला काही येतच नाही, असं प्रेशर असतं ते. बिकॉज एक फिअर असतो. फिअर असतो. तुम्ही इव्हन त्या एक्झामच्या इमिजिएटली 1.5 डेजच्या अगोदर बरंच तुम्ही वाचून गेलेला असता आणि असं होतं तुम्ही ब्लँक आउट होता, ॲक्च्युली झोन आउट होता. पण देन यू नीड टू ट्रस्ट युअर सेल्फ, यू नीड टू ट्रस्ट की नाही मी केलाय अभ्यास. आणि जेव्हा तो पेपर येतो ना तेव्हा काहीच सुचत नाही, तुम्ही लिहायला लागता बरोबर. म्हणजे ऑटोमॅटिकली ते येतं की नाही मी केलं, अभ्यास केला असेल तर नाही तर काय लोक चुकीचा मेसेज घेतील की आपोआप येतं. नाही, अभ्यास केला असेल तर येतं. ती जस्ट फिलिंग असते, नर्वसनेस असतो तो. मग या फायनलचा जो तू आता प्रवास सांगितला याच्यामध्ये सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 8 तुझे दोन्ही ग्रुप्स क्लिअर झाले? हो, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. हो. म्हणजे मला वाटतं की संपूर्ण देशात याचा रिझल्ट काय आता साधारण किती पर्सेंटेजवर लागतो? 9% लागलेला बोथ ग्रुप्सचा. ओके. सो 3000 100 मुलं बसली की 9 पूर्ण फक्त पास होतात. बरोबर. मग आता मला तुला आज एक ह्या माध्यमातनं आपल्या जसं चॅनलचं नाव आहे रोकठोक मावळ, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा एक दृष्टिकोन आहे की बाबा सीए हे इज अ रिस्की करिअर. बरोबर की नाही? हो. प्रॅक्टिकली बोलू आपण प्रॅक्टिकली. की समजा नाही झालो मी पास आउट तर पुढं करिअर काय? मग आज तू काय आव्हान करणार आहे की समजा एखादा सीए करतोय आणि ठीक आहे म्हणजे त्याची मेहनत, त्याचं डेडिकेशन सगळे, पण कुठेतरी आपण म्हणतो ना 1% नशिबाचा भाग सुद्धा, बरोबर ना? बरोबर. नाही झाला तरी याच्यातनं पुढे करिअर आहे. हो नक्कीच आहे. कारण मला वाटतं की हा पॉझिटिव्ह मेसेज गेला पाहिजे. कारण बरेच जणला इच्छा असती पण कुठेतरी बाबा मी नाही झालो तर काय, पुढे माझं आयुष्याचं काय. तर थोडस या माध्यमातनं. हो नाही, तुम्ही बरोबर बोललात की पॉझिटिव्हली सेंड केलाच पाहिजे संदेश. असं काही नाही सीए झालं नाही की काही नाही. तुम्ही जेव्हा 3 इयर्सचा आर्टिकलशिप करता तेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळतं तुम्हाला इन टू वॉट एव्हर जे आम्ही सीए लोक विच एव्हर प्रोफाईल यू चूज, त्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सच्या जोरावर सुद्धा तुम्हाला पुढे नोकरी मिळते. ओके. सेकंडली देयर इज अ गुड करिअर ऑप्शन. सेकंडली इफ नॉट CS आहे, CMA आहे, MBA करू शकता तुम्ही. असं नाहीये की CA नाही झालं तर माझ्याकडे दुसरे कोणते करिअर अपॉर्च्युनिटीजच नाहीयेत. आणि हे सारे जे मी करिअर अपॉर्च्युनिटीज बोलले तिथे पण बराच स्कोप आहे. देर आर अ लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज आउट देअर आणि बरेच काही कोर्सेस आहे. ACCA आहे, CPA आहे, CFA आहे. म्हणजे मला वाटतं की खऱ्या अर्थाने आज ज्यांच्या मनात हा अनेक दिवस कुठेतरी एक क्वेश्चन मार्क आहे की बाबा मला सीए करायचंय पण जर सीए झालं नाही, कारण आज आपण बघितलं की 100पैकी 9 अगदी पास होणारा हा टक्केवारी आहे, तर त्याच्यानंतर सुद्धा
तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहे, हो, बरोबर की बरेच ऑप्शन. आता मला दुसरा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की समजा जसं आपण आता मी नमूद केलं की 100पैकी 9 पास होत असतात, राहिलेले 91 त्यांना तू काय संदेश देणार? प्रश्न बरोबर आहे ना माझा? बरोबर आहे. कारण एका सर्टन लेवलला माणूस कुठतरी त्याला डिप्रेशन येणं, तो मेंटली अनस्टेबल होणं किंवा गिव्ह अप करणं, या गोष्टी घडतात. एमपीएससी असेल, युपीएससी असेल, सी असेल, या फील्डमध्ये या मेजॉरिटीने काढतात. बरोबर आहे. तर बाबा एखादा मी म्हणतो ऑन गोईंग बघत असेल की ज्याला 2 वर्षापासून अपयश येते, तर नक्की या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तू काय संदेश देणार? जस्ट नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड ठेवा. जर तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल तर जस्ट गिव्ह युअर बेस्ट शॉट, दॅट इज आय वुड से. बघा तुम्ही, थोडं आत्मस्मरण करा की तुम्ही कुठे चुकलात, प्लॉट द डॉट्स, आणि त्याच्यानंतर जस्ट ट्राय टू इम्प्रूव्ह की जे काही मिस्टेक्स मी अगोदर केले ते मी आता पुन्हा नाही करणार. जर ते मिस्टेक्स केले नाही आणि नंतर जर तुम्ही तुमचं बेस्ट शॉट दिला तर सक्सेस इज युअर्स. वा, आणि मला ते अटेम्प्ट घेत राहावे. हो, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. मे बी 1 अटेम्प्ट 2 अटेम्प्ट, बट ट्राय. शेवटी अपयश ही यशाची पहिली पायरी असते. बरोबर. मला वाटतं की ह्याबरोबर आज मला वाटतं की आज जसं तू टाकवेत ना तसं तुझं प्रॉपर, बरोबर की नाही? तर मला वाटतं ह्या बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या मुली सुद्धा ही मुलाखत आवर्जून पाहत असतील, तर त्यांच्या मनात एक दुसरा प्रश्न असा असतो, आपण प्रॅक्टिकली बोलू, मी खूप प्रॅक्टिकल माणूस आहे, की बाबा अगदी स्पष्ट आणि रोखठोक भाषेत बोलायचं म्हटलं की तुमची फॅमिली तशी फायनान्शियली स्टेबल, कारण वडील सुद्धा चांगल्या पोस्टवर आज एज्युकेशन फील्डमध्ये काम करतात आणि तुझी आई सुद्धा, बरोबर आहे? पण मग जर एखाद्याची परिस्थिती थोडंसं मिडल क्लास असेल किंवा नसेल, तर त्याला हे सीएचं शिक्षण, कारण का शेवटी क्लासेस आलं, प्रोफेशनल अकॅडमी, त्याला हे शिक्षण परवडतं? हो, आय वुड से सीए हा सर्वात स्वस्त कोर्स आहे. ओके. म्हणजे सर्वात स्वस्त नाहीये, बट असा कोर्स आहे जिथे तुम्ही मेहनत केली आणि तुमचं बेस्ट दिलं तर तुम्हाला, आपण बोलतो ना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ROI, हा सर्वात जास्त. आय वुड करेक्ट माय सेल्फ, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज मोर. आता सीए झाल्यावर लगेच रिटर्न्स, इन्व्हेस्टमेंट शब्द लगेच आले. ते तर आमच्या प्रोफेशनशी निगडीत आहे. बट ओव्हरऑल तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन फीज ही खूप कमी असते कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही डॉक्टर, इंजिनियर तिथे चूज केलं, आणि आम्हाला कॉलेजही नसतं असं काही, आणि फक्त तुम्ही जे काही क्लासेससाठी फीज देता ते परवडते आपल्याला. हो, परवडते. आणि आर्टिकलशिपमध्ये जेव्हा तुम्ही 3 वर्ष करता तेव्हा तुम्ही कमवता देखील. सो जे काही तुम्ही तुमच्या क्लासेसला इन्व्हेस्ट करता ना ते तुम्हाला पुन्हा परत तुम्ही मिळवता सुद्धा. सो सीए झाल्यानंतर जे काही तुम्ही फ्रेशली अर्न करता ते तुमचे स्वतःचेच असतात, असं नाही की तुम्ही लोन फेडत बसणार आहात का किंवा. म्हणजे मला वाटतं की खऱ्या अर्थाने एक तरुण पिढी या बेस्ट ऑप्शन आहे असं म्हणायला हरकत नाही, जर तुमची मेहनत करण्याची तयारी असेल आणि तुमची आवड असेल तर. आवड असणं पण खूप महत्वाचं आहे, नाहीतर जर तुम्ही एन्जॉय नाही केलं तर. मला वाटतं की वेदांगी, तुझा हा सगळा प्रवास ऐकत असताना कितीही थोर व्यक्ती असला कोणत्याही क्षेत्रातला, तरी शेवटी आयुष्यात हा चढ उतार किंवा संघर्षाचा एक कुठेतरी पॅच असतोच, बरोबर नाही? तर मला वाटतं तुझ्या या प्रवासामध्ये असा एखादा पॅच की बाबा तुला असं कदाचित थोडंसं मेंटली वाटलं की आता मला मी गिव्ह अप करावं, किंवा थोडंसं मेंटली आपण ज्याला म्हणतो ना की थोडंसं खचणे, असं कधी काही? कारण या प्रवास म्हणजे ऐकून असं एखाद्याला वाटेल की उद्या संपूर्ण मावळ तालुका सीएलाच रजिस्ट्रेशन करेल, की अरे वेदांगी बसली आणि सीए झाली, चला, बरोबर की नाही? तर कुठेतरी हा सुद्धा एक मेसेज संघर्षाचा तरुण पिढी पुढे जाणं गरजेचं आहे. नाही, हे जरी किती असा केक वॉक वाटत असेल तर सीए इज नॉट अ केक वॉक. सो बरेच संघर्षाचे क्षण आहेत, त्याच्यामधले 2-3 नमूद करायचे झाले तर मी करेन. फॉर एक्झाम्पल, मी थोड्या वेळापूर्वी मेन्शन केलेलं की इंटरमिजिएट एक्झाम 2020 कोविड काळ होता, तेव्हा नोव्हेंबरमध्ये एक्झामच्या वेळेस मी अत्यंत आजारी होते, मी खूप आजारी होते. एक्झामचे पिरियडचे डेज आर व्हेरी क्रुशियल बिकॉज दे डिसाईड व्हॉट यू आर गोइंग टू राईट आणि काय होणार. सो तेव्हा बराच संघर्ष झालेला. म्हणजे मला अजूनही आठवतं आहे, जेव्हा आम्ही एक्झाम हॉल, माझं PCCOE सेंटर होतं, तेव्हा जेव्हा मी आत गेलेले तेव्हा माझे वडील गेटच्या बाहेरच थांबायचे 3 तास.
कारण की जर हिला काही झालं तिथे तर ती बाहेर येईल आणि मला पळावं लागेल तिच्या हेल्पसाठी. सो ते तिथे 3 तास थांबायचे आणि खूप संघर्षाचा काळ होता ते 16 दिवस जे एक्झामचे आहे. आम्ही मध्ये एक्झाम चालू असतानाच मी दवाखान्यात वगैरे जायचे आणि मेडिसिन्स वगैरे, एक तर अँटीबायोटिक्स वगैरे असायचे, ते हेवी असायचे, त्याने झोप यायची. सो माझा अभ्यासाचं कमी व्हायचा. सो दॅट वॉज हे. इवन हे जे 4.5 मंथ CA फायनलचे स्टडी लिव्ह असतं, सो तुम्ही कोणत्याही सोशल मीडियावर नसता, काही नसता, फोन बंद, सगळंच बंद, ना कोणत्या इव्हेंट्सला जाता येत, ना म्हणजे दिवाळी आहे नाही आहे, दसरा आहे नाही आहे, तुम्हाला काहीच, यू हॅव टू सॅक्रिफाईज अ लॉट. शेवटी असं म्हणतात ना की आयुष्यात जर तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल तर तुम्हाला कशा जरी त्याग हा करावाच लागतो. बरेच त्याग करावे लागतात. आणि त्याच्यामध्ये त्या 4.5 मंथ्समध्ये जेव्हा तुम्ही आजूबाजूला पाहिलं तरी फक्त पुस्तकं दिसतात, तिथे मेंटली स्वतःला रोज सकाळी उठून मला हे वाचायचंय, ते सेल्फ मोटिवेशन असणं ही बरंच असं कठीण काम आहे. आय वुड से संघर्षच म्हणावा लागेल त्याला. आणि बरेच म्हणू शकतो. आता आम्हाला CA लोकांना कॉलेज लाईफ नसते, सो 12वी पर्यंत जे आहे ते आहे. सो जेव्हा आपण तुमच्याच फ्रेंड्सला बघतो की ते कसे एन्जॉय करतात, काय करतात, इमोशनल मुद्द्याला हात घातला. कारण ते वय असं असतं की तुझ्या बरोबरचे तुझे मित्र मैत्रिणी एन्जॉय करत असतात कॉलेज लाईफ आणि तू कुठेतरी, मग मी काम करतेय, मी अभ्यास करतेय, मी लेक्चर्स करतेय, त्यांना नाही म्हणणं फोनवर, म्हणजे यू नीड टू लर्न टू से नो, की नाही मला येता येणार, मला लेक्चर्स करायचे. इट इज ऑल अबाउट तुमचे प्रायोरिटीज काय लाईफमध्ये, तुम्हाला काय बनायचंय. सो तो पण एक पॉइंट आहे. सो ॲज आय सेड, CA इज नॉट अ केक वॉक, बट जस्ट इफ यू गिव्ह युअर बेस्ट देन श्योरली यू कॅन डू इट. मला वाटतं मित्रांनो, खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाच्या मुद्द्याला तिने हात घातला की प्रत्येकाच्या प्रवासामध्ये ध्येयाच्या तुम्हाला हा संघर्षात जावंच लागतं. आणि तिने जे सांगितलं, कोरोनाचा काळ असेल किंवा तुमचे मित्रमैत्रिणी त्या वयात त्यांच्या आयुष्याचा आनंद घेत असतात आणि त्यावेळेस आपण एका यज्ञ पेटवत असतो ध्येयाचा, बरोबर की नाही. तर मला वाटतं की नक्कीच हा जो तिचा प्रेरणादायी प्रवास आहे येणाऱ्या तरुण पिढीला नक्कीच एक आदर्श ठरेल, ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि मला वाटतं की आता एक थोडंसं वेदांगीसाठी एक सरप्राईज असणार आहे. कारण तिने आता नमूद केलं मगाशी की बाबा माझ्या संघर्षाच्या काळात माझा भाऊ असेल, माझी आई तर माझ्या पाठीशी होतेच, पण माझ्या कॉलेजच्या गेटच्या बाहेर बाबा माझी लेक आजारी आहे, तिला जर काय झालं तर एक वडील म्हणून मी तयार पाहिजे. तर आज तिच्या वडिलांना, म्हणजे ज्यावेळेस एक लेक पहिल्या अटेम्प्ट मध्ये आणि ते पण ग्रामीण भागातनं CA होती, वडिलांच्या भावना ऐकल्याशिवाय मला वाटतं ही मुलाखत 360 डिग्रीनी पूर्ण होऊ शकतच नाही. तर आपण आज वेदांगीचे वडील म्हणजे या पंचक्रोशीमध्ये एक आदर्श शिक्षक म्हणून सर्वांना परिचित असलेले नारायण आसोले सर, मी यांना आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित करतो. सर, मला वाटतं की जसं मी मागाशी नमूद केलं की पहिल्या अटेम्प्टमध्ये ज्यावेळेस आपली लाडकी लेक चार्टर्ड अकाउंटंट होती, हे शब्द ज्यावेळेस कानावर पडतात त्या समारंभामध्ये डिग्रीच्या वेळेस, एक वडील म्हणा किंवा ग्रामीण भागातल्या भाषेत बाप म्हणून, बरोबर की नाही, काय भावना होत्या त्यावेळेस तुमच्या? सर, सर्वप्रथम रोखठोक मावळ प्राध्यापक नितीन फकटकर सरांचं मी मनापासून अभिनंदन करतो, या ठिकाणी स्वागत करतो की 8 मार्च महिला दिन, या महिला दिनाचं औचित्य साधून तुम्ही माझ्या कन्येची मुलाखत घेतलेली आहे. आणि विशेष कौतुक म्हणजे तुमची नापासांची शाळा, हे विशेष आहे. जे काही नैराश्य आलेले असतात नापास झालेल्या मुलांचं, त्यामध्ये आत्मविश्वास निर्माणचं, एक प्रकारची प्रेरणा, उमेद देण्याचं काम आपण फार मोठं महान कार्य करत आहात. त्याबद्दल प्रथमतः तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो सर. आणि जे काही मला प्रश्न आता विचारले तुम्ही, तर खरोखर मला एक वडीलकीच्या नात्याने खूप आनंद झालेला आहे की आमच्या घराण्यामध्ये, आसोले कुटुंबियामध्ये पहिल्याच प्रयत्नात देशात ज्या काही अवघड परीक्षा असतात त्यापैकी CA ही एक परीक्षा आहे. आणि या CAच्या परीक्षेमध्ये प्रथमतः पहिल्याच प्रयत्नात आणि दोन्ही अटेम्प्ट म्हणजे दोन्ही ग्रुप
चे पेपर ती यशस्वीरित्या चांगल्या मार्गाने पास झाली त्याबद्दल तिचं अभिनंदन करतो मी. आणि या ठिकाणी जे काय तिचं जे यश आहे ते यश खरोखरच सर अतिशय आम्हाला आनंद देऊन गेलेला आहे. मला वाटतं की खऱ्या अर्थाने आज या मावळ तालुक्यातले जेवढे काही वडील म्हणून जर मुलाखत पाहत असतील, आनंदाची व्याख्या काय, समाधानाची व्याख्या काय, तर नक्कीच आसुले सरांच्या चेहऱ्यावरती बघून ते आपल्याला दिसते. मित्रांनो, हा आनंद, हे समाधान लाखो रुपये देऊन सुद्धा विकत घेता येत नाही. त्याला लेख ही वेदांगी सारखीच असावी लागती. एवढंच मी इथं बोलतो आणि आपला निरोप घेतो सर. धन्यवाद. धन्यवाद सर. मला वाटतं मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना आपण एक रॅपिड राऊंड घेत असतो. तर तुझा पहिला प्रश्न की मला वाटतं जरी तू चार्टर्ड अकाउंट झाली तरी शेवटी पर्सनल लाईफ इज पर्सनल लाईफ, बरोबर? बरोबर. तुझ्या 2 आवडते चित्रपट. चित्रपट, ओके. सो रिसेंटली मी 12th फेल पाहिलेला. Okay. सो 12th फेल इज अ गुड वन. आणि इवन सॅम बहादूर. Okay, So, सॅम दोन्ही छान आहेत. आयुष्यातील 2 आदर्श. 2 आदर्श माझे आई वडील. अरे वा. 2 आवडते डिशेस. वेदांगी, तुझे 2 आवडते डिशेस. पावभाजी आणि खमंग ढोकळा. अरे वा, खमंग ढोकळा. ओके. त्या कोरोनाच्या काळात आणि सीएच्या प्रवासात खायला मिळालं नसेल ना भरपूर? नाही, मम्मी तरी बनवायची. एक लास्ट प्रश्न. समजा आज तू सीए झाली नसती अच्छा. तर कोणत्या करिअरमध्ये आम्हाला वेदांगी आसोले दिसली असती? डेफिनेटली आर्ट्स साईडमध्ये. ओके. मित्रांनो, मला वाटतं की महिला दिन विशेष ही मुलाखत संपूर्ण तालुक्याच्या येणाऱ्या तरुण पिढीला नक्कीच एक प्रेरणा देणारी ठरेल ही सदिच्छा व्यक्त करतो वेदांगीच्या येणाऱ्या सीए नंतरच्या प्रवासाला. कारण मला वाटतं सीए झाली म्हणजे तिचा शैक्षणिक प्रवास थांबणार नाही आणि मग तिला वेदांगी म्हणू पण शकत नाही, बरोबर की नाही? अनस्टॉपेबल आहे ती, न थांबणारी आहे. तिच्या पुढचे काही प्लॅन्स आहेत, बरोबर की नाही? तर त्या सर्व तिच्या पुढच्या भावी यशस्वी वाटचालीसाठी तिला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळात तिने आपल्या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवावं अशीच मी ती सदिच्छा व्यक्त करतो आणि तिचा निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर.